आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। काँग्रेसचा काँग्रेसचा देशाचा बुलंद आवाज, देशाचा बुलंद आवाज। देश का नेता कैसा हो, गरीबों का नेता कैसा हो, गरीबों का नेता कैसा हो, गरीबों का नेता कैसा हो, विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। कोण म्हणतो देणार नाही, अरे कोण म्हणतो हक्क देणार नाही, अरे कोण म्हणतो स्वराज्य देणार नाही, अरे कोण म्हणतो स्वराज्य देणार नाही, अरे कोण म्हणतो स्वराज्य देणार नाही। या शिक्षण मंडळाचं करायचं काय, या शिक्षण मंडळाचं करायचं काय, गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालंच पाहिजे, अरे दर्जेदार शिक्षण मिळालंच पाहिजे, अरे दर्जेदार शिक्षण मिळालंच पाहिजे। या देशाचं नव्हे तर या जगाचं भविष्य हे लहान मुलं आहेत, हे विद्यार्थी आहेत। तुम्हाला आम्हाला सर्वांना लहान मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, आणि विद्यार्थींवरती देशाचं भवितव्य अवलंबून असतं आणि विद्यार्थी देशाचं भवितव्य असतात आणि त्यांचं भवितव्य घडवण्याचं काम तुम्हा आम्हा सर्वांचं समाजातील विविध घटकांचं आहे। मग पत्रकार असतील, आम्ही राजकीय संघटना असो, NGO असो, प्रशासकीय अधिकारी असतील आणि विशेषतः शिक्षक असतील, या सर्वांचं आहे। असं असताना आम्ही जवळजवळ जुलै महिन्यापासून काही मागण्यांना जोर लावून धरलेला आहे। त्या मागण्या आज करतो, उद्या करतो, पूर्ण करतो अजिबात करण्यात आलेल्या नाहीत। मग त्याच्यामध्ये शिक्षकांची भरती असेल, शिक्षकांची कमतरता असेल, विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या योजना असतील, योजनांमधील झालेला भ्रष्टाचार असेल। काल परवापर्यंत मी काल या ठिकाणी आलो होतो या शिक्षण मंडळामध्ये, तेव्हा ह्यांनी मागण्या पाठवलेल्याच म्हणाले। तर मी उपायुक्त मुख्यालय गोदापुरी यांच्याशी चर्चा केली, ते फोनवरती ते मला सांगतात की फाईल प्रोसेसमध्ये आहे। मला सांगा की जर विद्यार्थ्यांच्या बाबतीत विद्यार्थ्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळणं गरजेचं आहे, विद्यार्थ्यांचं आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे, हा सगळा तुमचं आमच्या सर्वांचं कर्तव्य आहे। शाळेनं ऑडिट करण्याचे आदेश दिले, शाळेनं IIT VGTI मधनं ऑडिट करण्याच्या इमारतीनं खाजगी शाळांना, म्हणजे महानगरपालिकेच्या शाळांचा तर धज्जाच उडालाय, खाजगी शाळांना सुद्धा इमारतीनं ऑडिट का, तर बाबा सिपेज आहेत, आरोग्य नीट सांभाळलं जात नाही, त्यांच्याकडे टॉयलेट्स नाही आहेत, त्यांच्याकडे लॅबोरेटरी नाही आहेत, त्यांच्याकडे डॉक्टर्स नाही आहेत, तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचं हे दिलं। नंतर मराठीमध्ये नामफलक लावणं हे शासनाचा GR आहे। केरळामध्ये जाल तुम्ही, केरळातच नावं असतात, पंजाबमध्ये जाल पंजाबमध्ये नावं असतात, आपल्या महाराष्ट्रात म्हटलं फक्त मा झालेला आहे। या ICSE बोर्ड असेल, हे CBSE बोर्ड असेल किंवा दुसरा कुठला बोर्ड आहे, आणखी बोर्ड, ह्या बोर्डच्या लोकांना किंवा खाजगी यांना मा झालेला आहे। महाराष्ट्रात राहतात आणि मराठीमध्ये बोर्ड लावायला लाज वाटते। यांनी पत्र दिले, आमचं म्हणणं आहे तुम्ही पत्र देऊन केवळ तुमचं कर्तव्य संपलं का, ह्याच्यावरती देखरेख कोण करणार, ह्यांच्यावरती पायबंद कोण घालणार, यांना कंप्लायन्स करायला किंवा ह्यांना त्या ठिकाणी हे बोर्ड जे लावायचे आहेत किंवा ह्या जे बाकीचे कंप्लायन्स हे करण्यासाठी यांच्याकडे पथक नाही, यांच्याकडे माणसं नाही आहेत, नुसते बसून राहतात तिकडे निविदांमध्ये। काही ठराविक निविदाकार इथे वर्षानुवर्ष हे केलेले, योजना अजून पुरवलेल्या नाही, बाकरे तुटलेले आहेत, गणवेश आत्ता कुठे पुरवायला घेतले, गणवेश पण भिवंडीचे गणवेश आणलेले आहेत, म्हणजे आणि ही ठराविक मंडळी, ठराविक काही राज्यकर्ते पुढाऱ्यांच्या हातात हे शिक्षण मंडळ आणि शिक्षण मंडळाच्या माध्यमातून या ठाण्यातील शिक्षणाचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे। आज पंडित नेहरूंनी स्वप्न पाहिलेलं होतं, परवा पंडित नेहरूंची जयंती आहे, पंडित नेहरूंनी स्वप्न पाहिलेलं होतं, मेरा हर देश का बच्चा पढ़ लिख के सक्षम होना मागता है। लोकमान्य टिळकांनी पहिली शाळा काढली होती महाराष्ट्रातली, ती याच्यासाठी काढली होती की आपल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना, सावित्रीबाई फुले असतील, महात्मा फुले असतील, यांनी महिलांसाठी शाळा काढल्या, रात्रीच्या शाळा काढल्या, ते कशासाठी, तर आपण साक्षर झालो पाहिजे। आपला विद्यार्थी हा प्रत्येक गोरगरीब घरातील विद्यार्थी किंवा मुलं बाळं शिकून मोठी झाली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिकवलंय की तुम्ही सक्षम व्हा, तुम्ही शिका आणि तुमचे हक्क, तुमचे अधिकार मिळवण्यासाठी लढा द्या आणि लोकांना त्याचं ज्ञान पाजा। हे सगळं राहिलं बाजूला, केवळ टक्केवारीमध्ये शिक्षण मंडळाचे अधिकारी, कर्मचारी, राज्यकर्ते, इथले जे शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष असतील, इथले उपायुक्त असतील किंवा मग इथले राज्यकर्ते असतील, सगळीच मंडळी ज्यांच्या हातात ही सत्ता आहे, ते सगळेच मंडळी पैशाने बरबटलेली आहेत। मात्र ह्यांना ठाण्यातील शिक्षकांना PTA नाही, आज पॅरेंट्स टीचर्स असोसिएशन नाही, मस्जिदले घेऊन
भरमसाठ फी वाढ केली जाते, विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आहे, बसेस लावायला गाड्या लावायला जागा नाही, सगळ्या शाळांच्या समोर वाहतूक कोंडी आहे. म्हणजे हे सगळेच प्रश्न अनुत्तरित आहेत आणि त्यामुळे हे प्रश्न रस्त्यावरती उतरून कोणीतरी घेतलं पाहिजे. हे तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. तुम्ही आम्हाला या आंदोलनाला तुम्ही प्रसिद्धी दिली पाहिजे, हे तुमचं कर्तव्य आहे. आम्ही सातत्याने हा दबाव ठेवला पाहिजे. विरोधक असतील, राजकीय संघटना असतील, पुढारी असतील. निवडणूक हा आमचा क्रायटेरिया नव्हे काँग्रेसचा. किती सीट आल्या किती सीट नाही आल्या हा आमचा नाही, पण काँग्रेसचा कार्यकर्ता जसं धर्मवीर आनंद दिघे रस्त्यावरती उतरून आंदोलन करायचे, काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावरती उतरून जो दुर्बल घटक आहे, ज्याच्यावरती अन्याय होतो, त्याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी सातत्याने काँग्रेसचा कार्यकर्ता रस्त्यावरती राहिलेला आहे. आणि यापुढे अरे कोण म्हणतं हक्क देणार नाही, अरे कोण म्हणतं स्वराज्य देणार नाही, अरे कोण म्हणतं स्वराज्य देणार